तर नमस्कार मित्रांनो, आज आपण सॉलिड वर्कवरती ही ड्रॉइंग काढणार आहे. तर त्यासाठी फर्स्ट आपण पार्टमध्ये गेलो, नंतर स्केचमध्ये गेलो. स्केच म्हटलं, टॉप प्लेन आपण सिलेक्ट केलं. then आपल्याला सर्कल काढायचे दोन. फर्स्ट हे सर्कल काढून घेतलं. त्याला डायमेन्शन लगेच आपण देऊन टाकू. त्याचं डायमेन्शन आहे 80. फीचरमध्ये गेलो, एक्सट्रूड बॉस केलं ह्याला. तर एक्सट्रूड बॉस कितीने 20 ने एक्सट्रूड बॉस करायचं याला. तर 20 टाकून घेऊ आपण. ओके करू. देन आपल्याला ह्याच्यावरती आणखी एक सर्कल काढायचे. त्याचं डायमेन्शन लगेच देऊन टाकू 60. फीचरमध्ये गेलो, एक्सट्रूड कट म्हणू आपण. हे एक्सट्रूड कट करायचे 15 ने करायचे. तर इथं 15 टाकून घेतलं, ओके म्हटलं. तर हे झालेलं आहे आपलं. देन आपल्याला ह्याच्या खाली हे प्लेन सिलेक्ट करून नॉर्मल टू करून घेऊ. देन आपण इथं ह्याच्या खाली रेक्टेंगल काढून घेऊ. स्केचमध्ये गेलो, इथं सेंटर पासून काढायचं आपल्याला. सेंटर रेक्टेंग्युलर घ्यायचं. देन आपण रेक्टेंगल काढू इथं. लगेच आपण डायमेन्शन देऊन टाकू ह्याचं 80 आणि ह्याचं 120 आहे 120. देन आपण एक्सट्रूड पण करून घेऊ लगेच त्याला. फीचरमध्ये जाऊन एक्सट्रूड बॉस म्हणून इथं 15 ने एक्सट्रूड करायचं ह्याला. इथं 15 टाकून घेऊ. हे झालेले एक्सट्रूड. आपलं एक थोडं राहिले. स्केचमध्ये जाऊ, तर आतमध्ये एक सर्कल आहे. तर नंतर त्याचं स्मार्ट डायमेन्शन देऊन टाकू आपण त्याला. तिथं 30 आहे. आणि हे आपण आतमध्ये काढले, त्याला आपण एक्सट्रूड कट करायचे. म्हणजे फीचरमध्ये जाऊ, एक्सट्रूड कट म्हणू आणि एक्सट्रूड कट आपल्याला थ्रो ऑल करायचं आहे. थ्रो ऑल. तर एक्सट्रूड कट झालेला आहे. देन आपल्याला नंतर ह्या साईडला आपला पार्ट काढायचा आहे. तर आपण हे नॉर्मल टू करून घेतलं. ही साईड आपल्याला जी काढायची इथे. नंतर आपण तर रेक्टेंगलर काढून घेऊ. ओके. देन आपल्याला इथं सर्कल पण काढायचे खालच्या साईडला. सर्कलवरती जाऊ, इथं सेंटर येईल, इथून रेक्टेंगल काढून घेऊ आपण. देन आपल्याला रेफरन्स लाईन ठेवायची. याला कन्स्ट्रक्शन करून घेऊ. देन आपण स्मार्ट डायमेन्शन देऊन टाकू ह्याला. त्याआधी आपण
देन आपण इथे ट्रिम एंटिटी मध्ये जाऊ. ट्रिम टू क्लोजेस्ट पार्ट आपण ट्रिम करून टाकू. जो आपल्याला ट्रिम करायचा आहे तो सिलेक्ट करून घेऊ पार्ट आपण. ओके. देन आपण त्याला डायमेन्शन द्यायचं राहिलं आपलं. हे 35 डायमेन्शन आहे. ओके. देन आपण कुठं गेलो, आपण हे एक्सट्रूड करून घेतलं ह्याला. आता ह्याची डायरेक्शन चेंज करून घेऊ आपण. आतल्या साईडला आहे ना ते, तर ओके. हे आपलं झालं एक डायरेक्शन एका साईडचं. आता इथे सर्कल आहे आपल्याला खालच्या साईडला, ते पण एक एक्सट्रूड कट करून घेऊ. सर्कलमध्ये सर्कल काढू. इथे सेंटर आहे त्याचा, इथून सर्कल काढून घेऊ आपण. तर डायमेन्शन पण देऊन टाकू. तर आधी डायमेन्शन पाहू आपण किती आहे. याचं डायमेन्शन आहे 32. स्मार्ट डायमेन्शन मध्ये गेलो आपण. 32. ओके. फीचर मध्ये झालं एक्सट्रूड कट म्हणलं 15 बरोबर आहे. झालंय. नंतर मिरर करून घ्यायचं आपल्याला. आपल्याला इथं मिरर मध्ये जायचंय. मिरर मध्ये गेलं तर आपल्याला राईट प्लेन सिलेक्ट करून घ्यायचा, कारण आपल्याला प्लेनला मिरर करायचं आहे. तर कट आणि बॉस दोन्ही पण सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इथं ओके म्हणू आपण. हे मिरर झालं आहे आपले. आणि इथं आपला फायनल पार्ट पण झालेला आहे.